तिची प्रगती. आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ. आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ. आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ. सक्षम तिची प्रगती. आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ. सक्षम तिची प्रगती. नमस्कार. पवित्र समय आणि समाचार 9 मध्ये आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत आहे. आज आपण आलो आहोत अण्णाभाऊ साठे नाट्यगृह भायखळा येथे. आज येथे महाराष्ट्र बाजारपेठेचा भव्य रक्षाबंधन सोहळा सादर होत आहे. आपल्या लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावास रक्षाबंधनाला राखी बांधण्यासाठी येत आहेत. चला तर आपण त्या सर्वांच्या भावना जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. तुम्ही कुठून आला आहात मॅडम? आम्ही अंधेरी मरोळ वरून आलोय. आणि तुम्हाला आज इकडे म्हणजे यायची संधी भेटली, कसं वाटत आहे? हो, खूप छान वाटतंय आम्हाला. आज रक्षाबंधन आहे. आमच्या कौतिक सरांनी ठेवलेलं रक्षाबंधन आम्हाला एन्जॉय करायचंय खूप. आणि तुमच्या लाडक्या भावासाठी काय संदेश असेल तुमच्याकडून? लाडक्या भावासाठी आमचा एकच संदेश आहे. खूप महिलांसाठी खूप प्रोत्साहन करतात. खूप खूप पुढे जाण्याची आम्हाला संधी देतात. असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. आम्ही असेच होत राहू. थँक्यू. सुंदर कार्यक्रम आहे हा महाराष्ट्र बाजारपेठचा. कारण असं आम्ही अजूनपर्यंत असा कुठेच पाहिलं नाही. कारण सुंदर आम्हाला बक्षिसं देतात, कमिशन पण छान देतात. खूप महाराष्ट्र आणि असा भरभराट होऊ दे महाराष्ट्र बाजारपेठची. तुमचा असाच आशीर्वाद सरांच्या पाठी राहून दे आणि अशाच शुभेच्छा कायम राहून देत. मी इथूनच आली आहे काळा चौकीवरून. ओके. हो. तुम्हाला आजच्या सोहळ्याला यायची संधी भेटली, कसं वाटत आहे? मस्त वाटतंय. तुम्ही फर्स्ट टाइम हा शो? नाही मी अटेंड केलाय, याच्या आधी पण केलाय. हो. आम्ही खूप भरपूर मजा पण आणि मस्ती धमाल चालू असते. मग सरांबद्दल काय संदेश आहे आज? सरांनी एवढं स्त्रियांसाठी प्लॅटफॉर्म आणून ठेवलाय. छान मस्त. सरांना पण धन्यवाद आणि सगळ्यांचे धन्यवाद. हो, आज मेगा ब्लॉक आहे तरी बोरिवलीवरून आला आहात हो. तुम्ही. कसं वाटतंय आजच्या कार्यक्रमाला मस्त. मी येण्यासाठी? पहिल्यांदा येते. ओके. मी कधी बघितलं नाही. माझी बहीण आहे ना याच्यामध्ये बाजारपेठामध्ये, हो. म्हणजे मी पण त्याच्यामध्ये आहे. पण मी पहिल्यांदा प्रोग्राम मध्ये येते. ओके. मग काय सरांसाठी काय संदेश असेल तुमच्याकडून? असाच म्हटलं प्रोग्राम ठेवा. सगळ्या बायकांना असं आनंदात आणि उत्साहात ठेवा. आज तुम्ही खूप एन्जॉय करणार आहात म्हणजे? मला आवड आहे. चालेल. हॅलो मॅडम, कुठून येत आहात तुम्ही? आम्ही बसेवरून. वसईवरून येत आहात. हा. काय वाटत आहे आजच्या कार्यक्रमाबद्दल? खूप उत्साह वाटतोय. काय होणार आहे ते, कारण काय आम्ही पहिल्यांदाच आलोय ना हा प्रोग्राम जॉईन करायला. काय इंटेन्शन घेऊन आला आहात, म्हणजे काय तुम्हाला आज बघायला भेटेल किंवा काय शिकायला भेटेल असं घेऊन आला आहात? बघायला मिळू दे आम्हाला. परत आम्ही लकी ड्रॉ मध्ये गिफ्ट मिळू दे. आणि आमच्या वयाच्या लेडीज पुढे काय करतात त्याचं बघणार आहोत. मग पुढच्या वर्षी आम्ही सुद्धा सहभाग घेणार आहोत स्टेजवर. खूप खूप अभिनंदन की तुम्ही इथेपर्यंत येण्याचे म्हणजे जे प्रयत्न केले त्याच्यासाठी खरंच खूप तुमचं अभिनंदन. कसं वाटतंय तुम्हाला आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून? छान वाटते. आणि फर्स्ट टाइम येत आहेत की? फर्स्ट टाइम येतो आम्ही. ओके चालेल. वेलकम आहे तुमच्या सर्वांचं. थँक्यू. बाजारपेठेचे सदस्य आहोत. महाराष्ट्र ओके. बाजारपेठ सक्षमाचे सुद्धा आहोत. तर आता यांनी छान जुळून आणले मस्त कार्यक्रम. तर आम्ही एन्जॉय करणार येऊन भरपूर. आजच्या दिवसासाठी काय संदेश असेल सरांसाठी? सर जे काय करतात ना, ज्या स्त्रिया घरात बसल्यात त्यांच्यासाठी अतिउत्तम काम ते करतात. म्हणजे बाहेरही जायला नको, मेहनत पण करायची नाहीये आणि पैसे येतात घरात. तर धन्य आहेत सर. त्यांना नमस्कार माझा आणि खूप खूप आशीर्वाद. सर जे काही काम करतात ते खूप छान आहे आणि असंच पुढे चालत राहावं हीच माझी सदिच्छा. आदर आपल्या भगिनींना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? भगिनींनी सर्वांनी गोळा होऊन हे काम एकजुटीने करावं आणि पुढे चालू ठेवावं. मला कसं वाटतं सक्षमासोबत काम करून? काम करता सक्षमासोबत? कसं वाटतंय सक्षमासोबत काम आता करून? मी नवीन आहे त्याच्यामध्ये, अजून काय एवढे हे नाही, पण छान आहे. उपस्थित राहून चांगलं वाटतंय. आणि आम्ही डान्स मध्ये भाग घेतलेला ओके. आहे. आमचा पूर्ण ग्रुप गेला मध्ये. ओके. तर आम्ही पार्टिसिपेट करणार आहे आणि जिंकणार पण आहे. हो, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. मॅम कसं वाटत आहे आजच्या कार्यक्रमाला येऊन? खूप छान वाटतंय. आम्हाला बहिणींना एवढा मान दिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही फर्स्ट टाइम तर नाही येत आहे ह्याच्या अगोदर? First time आले. काय बोलताय? वाव. आणि तरीही तुम्ही एवढं सुंदर लुक केला आहात. होय. म्हणजे मी जनरेशन झेड आहे. ओके. म्हणजे पारंपरिक आणि नवीन वाला युगाचा आम्ही दोन्ही संगम सारखा केलाय. आम्ही मनाने विचार करणारी पिढी नाही, डोक्याने विचार करणारी पिढी आहे. आमच्या सगळ्या भावांनी, आमच्या बहिणींना कसल्याही पैशाची गरज नसते. फक्त तुमचे आशीर्वाद असतात. मग आजच्या म्हणजे आपल्या कार्यक्रमासाठी काय तुमच्या भावना काय असतील? पारंपरिक लुक तर मला खूप आधीपासून आवडतच आहे. त्याच्यात हे आगरी कोळी मी फर्स्ट टाइम केलंय. खूप मला छान वाटतंय. खूप खूप छान आणि सुंदर दिसताय तुम्ही. तुला कसं वाटत आहे? मला पण खूप छान वाटतंय. कोळी डान्स मध्ये मी फर्स्ट टाइम असा मुलांचा आउटफिट घातलेला आहे. बायकांचा तर नेहमीच घालतो, पण हे असं काहीतरी वेगळं आज मी करणार आहे.
वाटणार आणि बघा. तू डान्स मध्ये भाग घेतला आहेस. हो, dance हो, आमचा तुला group खूप आहे. खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. जे आजपर्यंत भगिनी काही मिळवलं नव्हत्या त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. काही खर्चाच्या बाबतीत ते आपल्या नवऱ्याकडे पैसे पण मागत नाही, पण स्वावलंबी बनून त्याने आपलं सर्व करिअर घडवलं. याबद्दल माझ्या सरांना खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनच्या. आणि आपल्या आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ, आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ इथे. आणि ते आम्ही सहभाग घेतला. आता स्लोगन लिहिलंय रक्षाबंधनचं आणि आता अजूनही काय काय ते बघतोय. खूप मजा येते. मॅडम तुम्हाला कसं वाटत आहे? पहिल्यांदाच आलोय आम्ही. खूप छान वाटतंय. एन्जॉय करायला मिळतंय. लकी ड्रॉ साठी आम्ही कुपन टाकतोय. कसं वाटत आहे तुम्हाला? एकदम मस्त. बाजारपेठ म्हणजे आमचे घर आहे असं वाटतं. तुम्ही तरुण पिढीसाठी काय म्हणजे लेडीज लोकांना आपल्या काय संदेश देऊ इच्छिता? मी काय म्हातारी झाले. तसं नाही, तसं तुम्ही तर खूप यंग आहात, पण तरीही आपल्यापेक्षा कमी वयाच्या ज्या आहेत, ज्या खरंच फक्त लाईफ एन्जॉय करण्यात घालवत आहेत, अशा पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? माझा उत्स्फूर्तपणे त्यांना प्रतिसाद आहे. त्यांनी मस्त एकदम एकूण म्हणजे सर्रास कार्यक्रम मध्ये भाग घेऊन पार्टिसिपेट करून त्यांनी एन्जॉय करावं. सक्षमा तिचा मार्ग तिची प्रगती. सक्षमा तिचा मार्ग तिची प्रगती. थँक्यू. छान वाटतं सगळं बघून. पण आणि मी पहिल्यांदा आले आहे तर मला आवडलं इथे येऊन. मॅडम तुम्ही पहिल्यांदा आलेत का? पहिल्यांदा आलंय. हा. कसं वाटतंय हा एवढा भव्य सोहळा पाहून? एक्साइटमेंट आहे की आतमध्ये अजून काय काय होणार आहे? काय काय होणार आहे ते बघून आम्ही पण नंतर नेक्स्ट टाइम आम्ही पण करू. हो हो, नक्की नक्की. तुमचा सपोर्ट असाच असला पाहिजे. थँक्यू. आज खूप छान गेटअप वेअर केलंय तुम्ही. काय याचं रहस्य काय आहे? आज खास दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आज रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात येतो. आम्हाला आज सुरुवातीपासून आम्ही सरांसोबत आहोत 2017 पासून. आज खरं तर आनंदाचा दिवस आहे. आज 1.5 लाख महिला सरांच्या बहिणी आहेत. तर आज सभासद जे आपल्या महिला आहेत त्यांच्या हस्ते आपल्या सरांचा रक्षाबंधन सोहळा इथे साजरा होणार आहे. आज आनंद होतोय की आज आम्हाला एक भाग्य मिळते की त्यांना राखी बांधण्याचं. आणि त्यानिमित्त आज वेशभूषा स्पर्धा महिलांसाठी आयोजित केले आणि आपले महिलांसाठी गाण्याचं हिम्मत होईल. थँक्यू मॅडम, थँक्यू. आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मॅडम. सरांना पण खूप खूप आणि मॅडमला पण खूप खूप धन्यवाद. आज महिलांसाठी त्यांनी एवढं मोठं आयोजन केलं त्याबद्दल आपले संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कौतिक दांडगे सर आणि सीओ अनुजा दांडगे मॅडम यांचं मनापासून धन्यवाद. मॅडम आजच्या सोहळ्याला आला आहात, कसं वाटत आहे? आम्हाला खूप छान वाटतं. आम्ही दरवर्षी येतो. दरवर्षी दादरला असते, पण यावर्षी खूप लांब आहे. तरी पण आम्ही अगदी वेळ काढून अगदी म्हणजे माझ्या महिलांना घेऊन आले. म्हणजे खूप खूप मस्त वाटतं आम्हाला. आणि महाराष्ट्र बाजारपेठ हे आमचं खूप आवडीचं आहे. म्हणजे दादा वहिनी आम्हाला खूप आवडतात आणि खूप आम्हाला सांभाळून घेतात आणि खूप थँक्यू. तुम्ही किती वर्षापासून आहात मॅडम या माझं महाराष्ट्र बाजारपेठ सोबत? 3ऱ्या वर्षी झालं मला. मग कसं वाटतंय म्हणजे बाकीच्या महिलांना तुम्ही काय सांगू इच्छिता त्याच्या संदेश? आज मी सांगू शकते की म्हणजे विश्वासू आहे आणि म्हणजे आपल्याला पुढे कसला धोका नाही की म्हणजे छान वाटतं. आपल्याला कार्यक्रम भेटतात, फिरायला भेटतं आणि घरातून आपल्याला बाहेर मेन म्हणजे आपल्याला बाहेर पडायला भेटतं. म्हणजे घरी कसं आपण टाइम तेवढाच जातो ना, मग त्याच्यातूनच वेळ काढून आपण बाहेर निघू शकतो. मी फर्स्ट टाइम इन्व्हॉल्व होते आजच्या कार्यक्रमामध्ये. बघूया, पार्टिसिपेट पण केलंय रॅम्प वॉक मध्ये. तुम्ही रॅम्प वॉक मध्ये घेतलेला आहे. खूप खूप शुभेच्छा मॅडम. खूप छान, खूप सुंदर नटले आहात तुम्ही. आजच्या कार्यक्रमासाठी काय बोलू इच्छिता तुम्ही? ऍक्च्युली हा कार्यक्रम आम्ही गेल्या वर्षी पण अटेंड केला, तेव्हा सुद्धा म्हणजे इतकाच लोकप्रिय आणि एवढाच असा भरभरून प्रतिसाद होता आला. आता बघूया, आता ह्यावेळेस आमचा पहिलाच डान्स आहे. पहिला परफॉर्मन्स आहे आता इथे, तर बघूया की कसं. अभिनंदन अभिनंदन, खूप अभिनंदन. आणि दोघी नाही, तुमची पूर्ण टीम एवढी सुंदर दिसते. खूप खूप छान, खूप छान. धन्यवाद. हो हो, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ, आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ. सक्षमा तिची प्रगती. महाराष्ट्र बाजारपेठ आमची बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ आमची बाजारपेठ. मॅडम कसं वाटत आहे? खूप मस्त वाटतंय. आणि तुम्ही एवढ्या सुंदर आज तयार झाल्या आहात. काय काय याचं रहस्य काय आहे? मी जिजाऊ बनून आले. हो, खूप खूप तुम्हाला खूप छान, एवढ्या सुंदर दिसताय तुम्ही. काय म्हणजे आपल्या लेडीज लोकांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही? सगळ्यांनी हॅप्पी राहावं.
मजा करावं, खुश राहावं. आणि तुम्ही सारखं पहिल्यांदा घरात करताय? घरात मी पहिल्यांदाच करते. पहिला तुमचा अनुभव कसा आहे? मी म्हणजे पहिल्यांदाच आले याच्यात. आपण मग कसं वाटतंय आज मला पहिल्यांदा खूप म्हणजे छान काहीतरी वेगळं असं? मला खूप छान वाटतंय. म्हणजे खूप आनंद वाटतोय इथे. तुमच्याकडे बघून बाकीच्या लोकांनी म्हणजे एन्जॉय करायला हवं ना, की जे तरुण पिढी करत मी नाहीये. आल्यापासून यांना तेच सांगते. खूप छान. एकदम फर्स्ट आम्ही तयार होऊन सगळ्या लेडीज आमच्या महिला सगळ्या फ्रेंड्स आहेत आणि नटून तटून आल्यावर एकदम खूप आतमधून प्रसन्नता वाटते. तुम्ही फर्स्ट टाइम हा कार्यक्रम अटेंड करताय का? नाही, आमच्या मैत्रीण आहेत कीर्ती आणि आमच्या ह्या सगळ्या मैत्रिणी आम्ही येतो प्रोग्रामला. आणि आम्ही ह्या दिवसाची एवढी आवर्जून वाट पाहतो ना की कधी हा कार्यक्रम येतोय ना आम्ही कधी या कार्यक्रमाला येतोय ना. आमचं सांगणं एवढंच असतं त्यांना की सुट्टी दिवशी घ्या कार्यक्रम, जेणेकरून माझ्या पण मैत्रिणी येऊ शकतात ज्या जॉबला असतात त्या, कारण की इतर दिवशी येऊ शकत नाहीत. पण आज संडेला बऱ्याच जणी आलेल्या आहेत आणि एवढं छान वाटतंय ना की ह्या कार्यक्रमाला येऊन खूप छान वाटतंय आम्हाला. काय आपल्या सरांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? सरांसाठी सरांसाठी हेच आहे की सर जे हे करतायत खूप उत्तम कार्य आहे आणि एवढ्या महिलांना आणि बहिणींना घेऊन पुढे चालतायत आणि त्यांची सगळी इच्छा पूर्ण करतायत. तर सरांना खूप खूप धन्यवाद. काय माहिती काय तुम्हाला थोडं महाराष्ट्र बाजारपेठची काहीतरी माहिती थोडीफार? इतक्या सगळ्या महिलांना एकत्र घेऊन एवढा मोठा प्रोग्राम करणं किंवा एवढा मोठा व्यवसाय चालवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्या महिलांसाठी चांगलं करतात. आता या प्रोग्राम विषय म्हटलं तर खूप आनंद होतो. या निमित्ताने आम्हाला घरातून बाहेर पहिली गोष्ट म्हणजे ह्या निमित्ताने आम्ही घराच्या बाहेर पडता येतो आणि खूप मजा येते, नटायला भेटतो, एन्जॉय करायला भेटतं, फ्रीडम वाटतं. हे सर करतात आमच्यासाठी तर खूप आम्हाला आनंद वाटतो. म्हणजे ओव्हरऑल की तुम्हाला एवढं छान वाटतंय की आपल्याला घरातून बाहेर पडता येत नाही, कामातून वेळ भेटत नाही आणि कुठेतरी स्वतःच्या मनात ते लपलेलं असतं की मलाही फिरायचंय, मलाही एन्जॉय करायचंय, तर ते तुम्हाला अनुभवायला भेटतंय इकडे. मॅडम तुम्हाला कसं वाटतंय? मला पण खूप छान वाटतंय आणि इथे आल्यानंतर जे आपल्या ज्या भावना आहेत त्या एकदम हे होऊन येतात, उफाळून येतात. तुम्ही स्पेशल ह्या प्रोग्राम साठी आला आहात पुण्यावरून, कसं वाटतंय तुम्हाला? काय एक्साइटमेंट आहे? खूप सारे एक्साइटमेंट म्हणजे बघतीच आहे मी की प्रत्येक जण किती आनंदाने नटून थटून इतके सुंदर रिॲक्ट झाले आहेत आणि आता मला उत्सुकता आहे की तो कार्यक्रम कधी सुरू होतोय. हो, आता थोड्याच वेळात होईल कार्यक्रम चालू. तो तुम्ही काय सांगू शकता आपल्या पूर्ण महिला वर्गाला, तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? की आपल्यासाठी हे असे भाऊ मिळाले की ते असे छान छान कार्यक्रम जर करणार असतील तर ज्या महिलांच्या अंगात ज्या कला आहेत त्या नकळत आपल्याला बघायला मिळतील. नक्कीच म्हणजे आता कामाच्या निमित्ताने म्हणा, घरातल्या व्यापामुळे म्हणा, बाहेर पडायला मिळत नाही, पण जर असा ग्रुप जॉईन केलाय की त्याच्यामुळे आपण प्रत्येक जण या याच्यात भाग घेऊ शकणार आहे आणि आपले ज्या कला आहेत त्या दाखवू शकणार आहे. नेक्स्ट टाइम तुम्ही प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट कराल ना? नक्की 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 नक्की. थँक्यू. सर्व कुठे जमला आहात तुम्ही? महाराष्ट्र बाजारपेठ. कुठे जमला आहात? महाराष्ट्र बाजारपेठ. आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ. आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ. तुमचं आज एवढं छान लुक केलंय तुम्ही, काय याचं रहस्य काय आहे? विठ्ठल रखुमाईचा आमचा डान्स आहे, तर आम्ही सगळ्या रुक्मिणी म्हणून एक डान्स सादर करणार आहोत आणि आम्ही सगळ्यांनी एक कोल्हापुरी साज घातलेला आहे, सगळ्यांचा सारखा आहे. हो, तुमच्या सर्वांचा गेटअप खूप छान आहे आणि खरंच सर्वांचा सेम आहे ज्वेलरी. खूप खूप छान दिसताय तुम्ही आणि खरंच खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ. सक्षमा तिची प्रगती तिचा मार्ग, सक्षमा तिची प्रगती तिचा मार्ग. आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ. आणि तुम्ही पहिल्यांदा येताय का? हा, पहिल्यांदा येते. तुम्ही पहिल्यांदा आणि एवढ्या सुंदर नटून आलात, तुम्ही काय सांगाल आपल्या महिला वर्गासाठी? चांगलं सांगते की काय बोलाल त्यांना? चांगलं आहे, असंच चालू द्या, चांगलं राहून द्या असंच. आणि असं तुम्ही जसं आता या वयात एन्जॉय करताय तर त्यांनी एन्जॉय करावा. हा. त्यांनी एन्जॉय करावा, त्यांचं पण असंच होऊन द्या. आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ. आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ. मार्ग तिची प्रगती. सक्षमा मार्ग तिची प्रगती. कसं वाटत आहे तुम्हाला? खूप छान वाटत आहे. तुम्ही पहिल्यांदा आला आहात का? नेहमी नेहमी येता ना? काय सरांविषयी काय दोन शब्द बोलाल?
काय नाही सरांबद्दल बोलायचं सरांमुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचले आणि आम्हाला प्लॅटफॉर्म मिळालाय. त्यांच्यामुळेच आम्हाला एक व्यवसाय. मॅडम तुम्ही काय बोलू इच्छिता कोणाबद्दल सरांबद्दल, आपल्या कार्यक्रमाबद्दल, आपल्या महाराष्ट्र बाजारपेठेबद्दल, सक्षमाबद्दल काय बोलू इच्छिता? महाराष्ट्र बाजारपेठ ही असा प्लॅटफॉर्म आहे ना महिलांसाठी की घर जरा वेळ बाजूला ठेवून इथे जरा रिलॅक्स व्हायला आणि आनंदी व्हायला. म्हणजे कसं घरचं सारखं करून 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 महिला ज्या कंटाळतात त्या इथे आल्यावर जरा चला आपला मोकळा वेळ एका कार्यक्रमात भाग घेऊ किंवा आपलं एन्जॉयमेंट जे शाळेत केलेलं ते आपल्याला इथे करायला भेटते. त्यामुळे खूप बरं वाटतं यायला. खूप आनंद होतो म्हणजे इथे येऊन खूप आनंद येतो. हो खूप छान वाटतं. मग आज काय भाऊरायांसाठी काय? आता भाऊरायांसाठी म्हणजे भाऊ आमचे सरच आहेत. त्यांनी तर आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला त्यामुळे आम्ही बाहेर पडलो आणि आमच्या वाटेचे आम्ही हक्काचे पैसे कमवतो. म्हणजे त्यांनी आम्हाला मिळवून दिले की तुम्ही खर्च करायला हवी. नवऱ्याकडे हात पसरण्यापेक्षा वेळ भेटत नाही. पण माझा नवरा बोलतो तू जा, संडे असेल तर आवर्जून करते घरी असतात. त्यामुळे मग मी येते वगैरे करते. मला पण डान्स मध्ये भाग घ्यायचा होता पण ऐन टायमाला दोघींनी म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे त्या नाही आल्या. तुमचा लुक खरंच खूप छान आहे. आणि तुमचं वय सांगू शकता का मॅडम? माझं वय 72. म्हणजे तुम्ही 72 वर्षाच्या आहात आणि तरी तुम्ही इथपर्यंत येत आहात म्हणजे खरंच आनंदाची गोष्ट आहे. आणि मी अंधेरीहून आले. वाव, खूप खूप ग्रेट. मॅडम तुम्ही आज पार्टिसिपेट करणार आहे असं समजलं. हो, मी लहान बाळाचं करणार आहे. जे लहान बाळ अंगणवाडीत असतं त्याची मी भूमिका करणार. जुन्या आठवणीला उजाळा देणार. वाव, खूप खूप छान मॅडम की तुम्ही ह्या वयामध्ये परफॉर्मन्स करताय आणि एवढा कॉन्फिडन्स कुठून आणलात मॅडम? नाही, कॉन्फिडन्स आहे मला कारण मी असं प्रोग्राम मध्ये करते. मला आवडतं करायला. तुम्ही काय सांगाल आपल्या महिला वर्गांसाठी, आपल्या बाजारपेठ तर्फे काय बोलाल? काय बाजारपेठने आम्हाला महिलांना खूप प्रतिसाद दिलेला आहे सगळ्या कार्यक्रमाला, सहलीला. आणि दुसरं म्हणजे महिलांनी पुढे आलं पाहिजे आणि वेळ काढून आपण तयार झालं पाहिजे, जगलं पाहिजे. तो आनंद जो वेगळा असतो. नक्कीच नक्कीच तुमचे हे ऐकून आता महिला वर्ग नक्कीच अजून जास्त उत्साहित होतील. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. आपल्या महिला वर्गांसाठी काय संदेश देऊ शकता? म्हणजे ज्या नवीन जॉईन करतात त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? चांगला प्लॅटफॉर्म आहे हा एक. आपल्याला कुठेतरी गुंतवणूक करायचीच असते ना, तर इथे गुंतवणूक केली तर काय उपयोग, म्हणजे खूप चांगला उपयोग होतो. आपल्याला जे येते ना रिटर्न ती चांगली सेव्हिंग पण होते आपली. सेव्हिंग पण होते आणि रिटर्न भेटतात ते पैसे भरपूर चांगले भेटतात. आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ. आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ. सक्षमा तिचा मार्ग, तिची प्रगती. कुठून आलात सर्व तुम्ही? आम्ही पनवेलवरून आलो. कुठून आलात? आणि तुम्ही काय परफॉर्म करणार आहात? आज आम्ही कोळी गीत परफॉर्म करणार. कोळी गीत करणार आहे आम्ही. कसं वाटतंय तुम्हाला या कार्यक्रमात येऊन? खूप भारी. याच्या अगोदर तुम्ही कधी आला होतात का? एकदा आलतो याच प्रोग्रामला आला होता. नंबर पण आलेला. आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ, आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ, आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ, आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ. सक्षमा तिचा मार्ग, तिची प्रगती. आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ. थँक्यू. मॅडम कसं वाटतं इकडे येऊन? छान वाटतंय, मस्त अगदी. आणि तुम्ही एवढे सुंदर तयार झालात, काय रहस्य आहे याचं? ह्याचे माझं भारतीय स्त्री म्हणून सुंदर तयार झाली आहे. खूप खूप तुमचं अभिनंदन. आणि तुम्ही काय भाग घेतलाय का कार्यक्रमात कोणत्या? हो, कार्यक्रमात आम्ही भाग घेतलाय. तुम्ही काय करणार आहात आज इकडे? हे भारतीय स्त्री म्हणून हे करणार आहे ते बँकॉक पर्यंत सरांनी, हे सर नाहीत आमचे भाऊच आहेत ते, कारण भाऊनी ज्या पाठच्या भावाने नाही केलं एवढं आम्हाला या भावाने दिलंय. आणि या भावाने एवढं दिलंय ना की खूपच आमच्याजवळ घ्यायला पदर पण भरून दिलं तर नाहीये, एवढं ह्या भावाने आम्हाला दिलंय. तुम्ही 2017 पासून या संघटनेशी काम करताय. तुम्ही आपल्या बाकीच्या महिला वर्गांसाठी काय संदेश देऊ इच्छिता? मी महिलांना एकच सांगते की 4 भिंतीमध्ये तुम्ही घरात बसण्यापेक्षा एक सरांनी प्लॅटफॉर्म तुम्हाला दिलाय, त्या प्लॅटफॉर्मचा तुम्ही साथ घ्या. आणि त्या प्लॅटफॉर्मला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर महाराष्ट्र बाजार 18 रिजन मध्ये जाईल आणि 18 जिल्ह्यामध्ये जाईल. एवढं छान गेटअप वेअर केलाय, काय तुमचं काय रहस्य आहे? थँक्यू. काय तुम्ही आज एवढं सुंदर का तयार झालंय? आज महाराष्ट्र बाजाराचं
रक्षाबंधन कार्यक्रम आहे त्याच्यात मी पार्टिसिपेट केलंय. मी भानुबाई बनली आहे. खूप छान आणि खूप सुंदर दिसताय तुम्ही. तुम्ही यांच्या सोबत आलात का? माझी मैत्रीण सभासद आहोत. आम्ही सगळ्या मैत्रिणी आहोत आणि बहिणी आहोत. मैत्रिणी सोडण्यापेक्षा आम्ही बहिणी आहोत का? असं बोलतात मॅडम की दोन महिला एकत्र राहू शकत नाही, तर तुम्हाला काय त्याच्याबद्दल काय बोलायचंय? हा 1,50,000 महिला आम्ही एकत्र आहोत. 1.5 लाख महिला आम्ही आज एकत्र आहोत आणि सगळ्या बहिणी भावंडांसारख्या राहतो, मिळून राहतो. आम्हाला 1-2 दिवस आम्ही एकमेकीला नाही दिसलो तर आम्ही एकमेकीला फोन करतो. खोटं ठरतंय कारण आम्ही महिला नाही एकमेकीला दिसलो तर आम्ही फोन करतो का हो तिला मला बरं नाहीये का, तुम्ही काही आलात नाही का, असं एकमेकीला फोन करतो. आता माझी मैत्रीण चारुश्री चावरे मॅडम यांनी भाग घ्यायच्या आधी मला फोन केला दुपारी की राणी मॅडम मी भाग घेतला. तर मी म्हटलं तुम्ही घ्या बिंदास. एक नवीन आनंद, नवीन सुख काहीतरी अनुभवतोय हो ना? हो कारण महाराष्ट्र बाजारामध्ये काय झालंय 50च्या वयामध्ये 70च्या 80च्या वयामधल्या बायका आहेत आपल्याकडे ज्या शाळेमध्ये गेल्या नाहीयेत त्या सुद्धा महिला आपल्या स्टेजवर जातात आणि त्या खरंच एवढ्या कॉन्फिडन्सने परफॉर्म करतायत, एवढ्या छान हे करतायत. खरंच त्यांचं पण खरंच खूप अभिनंदन आणि सरांचं पण आपल्या खूप खूप अभिनंदन. सक्षमा तिचा मार्ग तिची प्रगती. मॅडम काय एवढ्या सुंदर नटला आहेत, काय काय रस? आज रक्षाबंधन आहे ना, हो का? एक दांडगे भाऊ आलेत आमचे, हो, हो. राखी बांधायचे. मग काय काय आपल्या भाऊरायासाठी काय 2 शब्द बोलाल? बोलेल तेवढं कमीच आहे. ते आहेत म्हणून आम्ही आहोत. उदंड आयुष्य लागू दे त्यांना. दुसरी गोष्ट आम्हा समुद्रासारखं आयुष्य लागू दे त्यांना. बस हेच त्यांना बोलेल. आणि आज काय शब्द खूप कमी आहे. काय परफॉर्म काय करणार तुम्ही? रॅम्प वॉक करणार आहात? हो. वाव, खूप खूप छान. तुम्ही काय संदेश द्याल आपल्या महिला वर्गांसाठी, तरुण महिला वर्गांसाठी काय संदेश द्याल? तरुण महिला वर्गांसाठी मी हेच सांगेन की सगळ्यांनी असंच आनंदी राहा. वय बघू नका की आम्ही वयस्कर आहोत किंवा आम्ही अशा आहोत. सगळ्यांनी आनंदित राहा आणि सगळ्यांनी आनंद घ्या आपल्या आयुष्याचा. खूप छान खूप छान. मॅडम खूप छान दिसताय तुम्ही. आज काय लुक वेअर केलेत तुम्ही? काय वाटतंय? बघून तर तुम्ही पंजाबी वाटताय. व्हेरी गुड. खूप छान दिसताय तुम्ही, खूप छान दिसताय. नेहमी माझा शिवजयंतीला वगैरे नऊवारीचा लुक असतो. सुनबाईनं हा स्वतःसाठी शिवला तर राखीसाठी, पण हा म्हटली मम्मी तुम्ही घाला, नेहमी एकच करताय, आज जरा वेगळा लुक असतो. म्हणजे तुम्हाला सुनबाईचा तर सपोर्ट आहे याच्यात? सुनबाईनंच तयार केला. आज 5 पार्लरवाले मला मिळाले नाहीत. काय सुनबाईनं तयार केले. वाव, किती छान ना, किती छान. म्हणजे की या वयात सुनबाई माझी नातवंड पण मदतीला आली. खूप खूप छान. काय बोलाल तुम्ही कार्यक्रमाबद्दल आपल्या? कार्यक्रम तर त्याला तोडच नाहीये आणि कौतिक दांडगे साहेब ते अवलिया आहेत. अवलिया म्हणजे त्यांना काही उपमा नाहीये. त्यांना अनंत आयुष्य लागू दे, उदंड आयुष्य लागू दे. असा भाऊ सगळ्यांना मिळू दे. आयुष्यात त्यांनी जे केलेलं आहे ते सख्या भावानं केलेलं नाहीये आणि त्यांच्यासारखं अजून त्यांना जेवढं त्यांना आयुष्य मिळेल तेवढ्या बहिणी वाढतील आणि सगळ्यांना एकसारखं ते बघणार आहेत. ते असं नाही बघत कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोण छान आहे, कोण वाईट आहे. अशी माणसं आम्हाला आयुष्यात फार कमी भेटलेले आहेत. कारण त्यांनी आम्हाला जेवढं प्रेम दिलं, त्यांनी जेवढा आमचा सन्मान केला, आम्हाला खूप सन्मान स्टेजला मिळालेला आहे आणि असंच आम्हाला पण मिळू दे. आज माझं वय 65 आहे तर असं वाटत नाहीये मला. मुली म्हणतात तुम्ही आजी वाटत नाहीये. हो हो, तुम्ही खरंच आजी नाही वाटत. तुम्ही खूप सुंदर आणि खूप स्मार्ट दिसताय. 12 वर्षाचा नातू, 7 वर्षाची नात आहे. नाही वाटत नाही, तुमच्याकडे पाहून नाही वाटत. आणि खरंच महिला वर्गांनी तुमच्याकडे म्हणजे आपल्याकडे भरपूर महिला अशा आल्या आहेत. प्रेरणा अशा मिळते. लोकांकडे नाही, खरंच म्हणजे प्रेरणा घ्यायला पाहिजे. 5 वर्षाचा नातू नाही वाटत नाहीये. म्हणजे छान छान लुक केले सर. आम्ही जगतो आणि जगवतो. येस, आणि तेच सर्वांनी घेतलं पाहिजे की जगा आणि जगवा. बरोबर आहे. हाच संदेश. बरोबर मी बरोबर. सगळ्यांना तेच सांगते. नाहीये ना. आम्हाला असं वाटतं की आम्हाला सजायला धजायला पाहिजे, पण हा एक प्लॅटफॉर्म आहे की आम्ही सजतो धजतो जेव्हा निघतो तर आमचे पोरं म्हणतात की अरे वा मम्मी, ते खूप एक्साइटेड ते स्वतः होतात. माझ्या मुलांनी टॅक्सी करून दिली, मम्मी तू जा, म्हणतात अरे यार ते ऑफिसला असतात तर टाइम नाही मिळत. आणि आम्ही जे भाऊनी आमच्या भावानी एवढं सगळ्या महिलांसाठी एवढं मोठं स्टेज दिलेला, मी आतुरतेने वाट बघत असतो या कार्यक्रमाची. खरं सांगते मी. आणि खूप भारी वाटते, म्हणजे खूप भारी, लय भारी, म्हणजे खूप भारी. मनातून खूप 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 खुश आहेत सगळे. सगळे एन्जॉय करणार आहेत. मलाही आपल्याला काय असो पण रॅम्प वॉक करायला मिळतं, डान्स करायला मिळतं, चांगलं वाटतं. तो आनंद असतो. हो ना, खरंच. आणि आपल्या मनातील भावना एवढं
केलं नाही, समजा कॉलेज लाईफ मध्ये एवढं केलं नाही, पण आता करायला मिळते ना. हे 56 वयाची आहे मी, 56, तरी पण रॅम्प वॉक करायला मला आवडतं. मला खूप खूप शुभेच्छा आणि so much. खरंच तुमचे अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू. आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ, आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ, सक्षमा, तिचा मार्ग तिची प्रगती, सक्षमा, तिचा मार्ग तिची प्रगती, सक्षमा. तिचा मार्ग तिची प्रगती. मॅडम कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. असा प्लॅटफॉर्म म्हणजे भेटणं खूप रिअर आहे हाऊसवाईफला, पण दादांमुळे हे शक्य झालं की आपले छोटे छोटे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. थँक्यू दादा. आणि तुम्ही आज काय करणार आहात इकडे? मी रॅम्प वॉक करणार आहे. मी रिप्रेझेंट करणार आहे कोली माता एकवीरा आई. तुम्ही डान्स करणार आहात का? डान्स नाही, फक्त रॅम्प वॉक करणार आहे. Yes. तुमचा गेटअप खूप सुंदर आहे, खूप छान दिसत आहे. थँक्यू. मॅडम काय आज काय बोलाल? काय आहे काय आज? आहे काय आज? नक्की आहे काय? आमची रक्षाबंधन आम्ही रक्षाबंधन साजरी करायला साजरी करायला आलो भाऊसोबत. खूप छान वाटतं, खूप आनंद होतोय आम्हाला. आणि असं नटून थटून आलाय, तसं नऊवारी साड्या वगैरे नेसून साजरा छान मस्त वाटतं असं. छान वाटतंय ना? छान वाटतं. मॅडम कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. इकडे काय तुम्ही नक्की काय रोल करताय? आम्ही ऍक्च्युली स्टाफ आहोत महाराष्ट्र बाजारपेठचे, आणि आम्ही सर्वांना कोऑपरेट करतोय सर्वांना. कसं वाटतंय? कसं खूप सुंदर, खूप छान वाटते. सरांबद्दल काय 2 शब्द बोलाल? सरांबद्दल काय, सर खूप मोठे, भले मोठे माणूस आहेत, देव माणूस बोलू शकतो आपण. तुम्ही केव्हापासून काम करताय सरांसोबत? मी आता 7 महिने झाले. काय तुमचे 7 महिन्यातील काय अनुभव? आपण आज इथे जमलो होतो भायखळा येथे अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे आज भव्य रक्षाबंधन सोहळा महाराष्ट्र बाजारपेठ तर्फे 2026 हा भव्य रक्षाबंधन सोहळा सादर केला होता. तर या भव्य सोहळ्यामध्ये सर्व आपल्या भगिनींनी खूप जास्त आनंदाने उत्साहाने पार्टिसिपेट केला होता व खूप आनंद एन्जॉय केला आहे.